मुलाच्या विरहाचे दुःख बनले समाजकार्याची प्रेरणा। संस्कार घुले यांच्या स्मरणार्थ अनाथ बालकांना गोड जेवण। नर्मदेहर परिवाराचा स्तुत्य उपक्रम। अनाथालयातील गुणवंत विद्यार्थ्याला दरवर्षी मोफत शैक्षणिक साहित्य देण्याची विनोद काळे सरांची घोषणा। आयुष्यातून तरुण मुलगा निघून जाणे ही कोणत्याही बापासाठी जगातील सर्वात मोठी आणि काळजाला घरे पाडणारी वेदना असते। हे दुःख माणसाला आतून पोखरून टाकते। मात्र याच दुःखाच्या डोंगराआड न दडता धैर्याने उभे राहून समाजाच्या कल्याणासाठी स्वतःला झोकून देणारे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे अजय शेठ घुले। आपल्या दिवंगत मुलाच्या संस्कारच्या आठवणीत त्यांनी केवळ एक उद्यानच फुलवले नाही, तर हजारो निराधार आणि गरजूंच्या आयुष्यात आनंदाचे संस्कार पेरण्याचे महान कार्य केले आहे। याच सेवाभावाचा पुढचा टप्पा म्हणून संस्कार अजय शेठ घुले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ घोडेगाव येथील बालगृह अनाथ निराधार मुलांचे संगोपन केंद्र येथे अनाथ व निराधार लेकरांना गोड जेवण देण्यात आले। घोडेगाव येथील नर्मदेहर परिवाराने या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करून संस्कारच्या आठवणींना उजाळा दिला। या प्रसंगी बोलताना नर्मदेहर परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विनोद काळे सर यांनी अजय शेठ घुले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला। घुले परिवाराच्या या त्यागाची आणि सेवावृत्तीची प्रेरणा घेत काळे सरांनी एक मोठी घोषणा केली। या अनाथ आश्रमामध्ये जो मुलगा दरवर्षी शैक्षणिक वर्षात पहिला येईल त्याला पुढील शिक्षणासाठी लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य आणि इतर गरजेच्या वस्तू नर्मदेहर परिवारातर्फे मोफत दिल्या जातील। या घोषणेमुळे अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उमेद पाहायला मिळाली। आपल्या लाडक्या मुलाच्या आठवणीत अनाथ लेकरांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून घुले परिवाराचे डोळे पाणावले होते। या भावनिक आणि कौतुकास्पद उपक्रमाच्या वेळी संस्कारचे वडील अजय शेठ घुले, त्यांचा संपूर्ण परिवार तसेच नर्मदेहर परिवाराचे सर्व सन्माननीय सदस्य आणि घोडेगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दुःखाचे रूपांतर समाजात प्रकाश पसरवण्यात कसं करावं याचा एक वस्तुपाठच या उपक्रमाच्या निमित्ताने घोडेगाववासियांना पाहायला मिळाला। आज आपल्याला पाहून त्यांच्या आपण त्यावर स्वागत करायचं आहे। आता डोळे बंद करा, गणपती स्तोत्र सुरू करा। श्री गणेशाय नमः। आज वार शनिवार दिनांक 16/5/2026 रोजी संस्कार अजय घुले यांचे स्मरणार्थ श्री अजय घुले यांनी आज आपल्याला गोड भोजनाचा स्वाद दिलेलाच आहे। त्यासोबत संस्कार अजय घुले यांचे स्मरणार्थच्या कार्यक्रमाकरिता श्री अजय घुले, श्री विनोद काळे सर घोडेगाव, श्री नयन गव्हाणे आणि समस्त संस्कार फाउंडेशन मंच आणि नर्मदेहर परिवार घोडेगाव इथले सगळे उपस्थित मान्यवर उपस्थित आहेत तिथे, तर त्यांचं पुन्हा एकदा आपण टाळ्यावरून स्वागत करूया। तसंच संस्कार अजय घुले यांना त्यांच्या आत्म्याला शांती आणि सद्गती लाभो ही आपण आपल्या परिवाराच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि 2 मिनिटं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया। आम्हाला सर्वांना माहिती, पण तुमच्या लहान चिमुकल्यांसमोर त्यांचे एखादं कार्य सांगावं इतक्या मोठा मी नाही, परंतु आज जे संस्काराच्या स्मरणार्थ म्हणण्यापेक्षा संस्कार कायम स्मरणात राहावा म्हणून आज ते मुलांमध्ये संस्कारला पाहून मुलांसाठी शालेय त्यातल्या त्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल ही कल्पना नेहमी त्यांच्या मनात असते आणि त्या कल्पनेतून त्यांचं शालेय जीवनातील मुलांसाठी अनेक कार्य आत्तापर्यंत झालेले आहे आणि इथून पुढेही सुरूच राहणार आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून संस्कारच्या स्मरणार्थ म्हणण्यापेक्षा संस्काराच्या स्मरणासाठी किंवा तुमच्या आमच्या सर्वांच्या स्मरणात राहण्यासाठी त्यांनी आज आपल्याला या पळसटिक्या फाट्यावर निराधार अनाथ मुलांना म्हणण्यापेक्षा तुम्ही आमचीच मुलं आणि ह्या आपल्या संस्कारच्या मित्रांसाठी आणि आमच्या मुलांसाठी आज जो काय उपक्रम इथे घेतलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांतर्फे त्यांना धन्यवाद म्हणणार नाही किंवा आपल्यावर त्यांची कृपादृष्टी राहावी असंच मी म्हणेल आणि त्यांच्या या कार्यासाठी आपण सर्वांनी थोड्याशा टाळ्या वाजवाव्या।
दादांनी मला एक 5-10 मिनिटापूर्वी सांगितलं की आपल्याला आज इथं जायचं आहे, तर संस्कारच्या स्मरणात राहण्यासाठी आपल्याला या मुलांना आपल्याला खाऊ वाटप करायचं आहे. तर दादांना मी सांगेन का दादा तुम्ही थोडं आधी सांगितलं असतं त्या खाऊच्या वाट्यात आमचा खारीचा वाटा थोडाफार राहिला असता. कारण संस्कार जेवढा तुमच्या हृदयाचा भाग आहे तेवढाच तो आमच्या अंतःकरणाचाही भाग आहे आणि आमच्या अंतःकरणातही संस्कार कायम आहे. आणि दादांची जे आम्हाला कायम हे समाजामध्ये जे दानत्व आहे, जे दानत्व जिवंत ठेवण्यासाठी दादांनी आम्हाला नेहमी सहकार्य केले आणि आम्ही दादांचे नेहमी ह्या कार्यासाठी कायम ऋणी आहोत. दादांची कृपादृष्टी आमच्यावर कायम राहावी. कारण ही कृपादृष्टी एक अशी संकल्पना आहे का कृपादृष्टी ही देवाची कृपादृष्टी व सृष्टी आहे. जशी ही सृष्टी जी देवाच्या कृपादृष्टीने टिकून आहे तशी दादांची कृपादृष्टी आमच्यावर राहिली म्हणजे आमची सृष्टी ही दानत्वाची कायम टिकून राहील आणि ही दादांची कृपादृष्टी आमच्यावर कायम राहील हे आम्हाला आमच्या मनात कायम स्मरणात आहेच. परंतु दादा आम्हाला असं थोडाफार कार्यक्रम सांगायचा जेणेकरून आम्हाला थोडा खारीचा वाटा तुमच्यात आम्हाला उचलता येईल आणि संस्कारचा आम्हाला काही जो भाग आहे आमच्यात संस्कारने जो आमच्यात जो काय आम्हाला समाजात कसं राहावं कसं वागावं किंवा संस्कारचा एक गुण फार मुलांना तुम्हाला सांगण्यासारखा आहे तर तो जिद्दी होता. एखादी गोष्ट करायची म्हणजे तो अगदी प्रेमाने कधी मला वाटत नाही त्यांनी कोणती गोष्ट भांडून मागितली, हसतमुख प्रेमाने ती गोष्ट मागितली. आणि तुम्ही एक नेहमी लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट तुम्हाला मागायची असेल तर हसतमुख प्रेमाने मागा, ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल. आणि संस्कारचा एक गुण तुम्ही सर्वांनी घ्यावा असं मला वाटतं का अभ्यासात हुशार, अभ्यासात जो हुशार तो संस्कार असं इथून पुढे आम्ही मानणार आहे. आणि तुमच्यातला अभ्यासातला जो हुशार असेल तुमच्या वर्गात तुमच्या या आश्रमात जो अभ्यासात हुशार पहिला जो येईल त्याने आमच्याकडे संस्कारच्या स्मरणार्थ काही मागावे शालेय जीवनासाठी त्याला आम्ही संपूर्ण तो सेट देऊ. मग त्यात त्याचे शालेय सर्व पुस्तकाचा सेट असेल, वह्यांचा सेट असेल, कपडे असेल किंवा अन्य काही वस्तू असेल ते सर्व आमच्याकडे नर्मदे परिवाराकडे आणि संस्कार फाउंडेशनकडे आम्हाला मॅडम तुम्ही सांगावं तेवढं आम्ही ते तुम्हाला देऊ. आज आम्हाला तुम्हाला जो काही खावा आणलाय तो वाटप होणारच आहे. आणि दुसरी गोष्ट आता शालेय वस्तू यांना सर्व मिळतात मॅडम. तर तुम्हाला आता पावसाळा सुरू होईल तर संस्कारांच्या स्मरणार्थ किंवा संस्कारच्या स्मरणात आम्ही तुम्हाला रेनकोट किंवा छत्री तुम्हाला जे काय अवेलेबल मागायचं असेल ते आम्हाला सांगा, आदेदारांना सांगा किंवा मला सांगा, ते आम्ही पावसाळ्यात तुम्हाला उपलब्ध करून देऊ. आम्हाला फक्त संख्या सांगा त्यांची. आणि रेनकोट तुम्हाला रेनकोट लागत असेल रेनकोट किंवा छत्री लागत असेल ते छत्री. त्या दोन गोष्टीपैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही मागा आम्ही देऊ. आणि तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये जो अभ्यासात हुशार आहे ज्याचा नंबर आला आहे त्याची एक माहिती आम्हाला मॅडम द्या. त्याच्या पुढच्या वर्गाचा सर्व खर्च आम्ही नर्मदे परिवार आणि संस्कार फाउंडेशन आम्ही देऊ. पण विद्यार्थ्यांना एक लक्षात ठेवा आता या वर्षी ज्याला तो पुरस्कार मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त पुरस्कार जास्त मार्क पाडणाऱ्याला देणार आहे. मग तुमच्यात आम्हाला स्पर्धा कशाची पाहिजे, शिक्षणाची पाहिजे. आश्रमाकरता या कार्यक्रमाचा हा 3रा वर्ष आहे. सरांच्या सांगण्याप्रमाणे हा 3रा वर्ष आहे. तर पुन्हा एकदा आपण आपल्या परिवारातर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. आणि असंच तुमचं सहकार्य लाभत राहू दे अशा